नमस्कार. 28 एप्रिल ही अजेय योद्धा बाजीराव पेशवे प्रथम यांची पुण्यतिथी. आजच्या दिवशी मध्य प्रदेशातल्या मालवा प्रांतात नर्मदेच्या तीरावर रावेर खेडी या जोड गावातल्या खेडी या गावच्या नदी किनाऱ्यावर बाजीरावांनी प्राण सोडला आणि त्याच ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार देखील करण्यात आले. बाजीराव पूजा करायचे ते मंदिर, त्यांची समाधी आजही तिथे अस्तित्वात आहे. पण आयुष्यभर बाजीरावांच्या नशिबी अजेय योद्धा अशी उपाधी आत्ता लागत गेली. पण बाजीराव ओळखले गेले ते मस्तानीच्यामुळे. खरं तर मस्तानी सुद्धा एक नर्तकी नव्हती, तर बाजीरावांच्यावर जीवापाड प्रेम करणारी, पराक्रमावर लुब्ध झालेली बुंदेलखंडाचा राजा छत्रसाल याची कन्या होती. बाजीराव पेशव्यांना छत्रपतींनी जेवढा मुलूक खाजगीसाठी दिला होता त्यापेक्षा अधिकचा मुलूक आणि त्यापेक्षा अधिकचं द्रव्य मस्तानी बाईसाहेब घेऊन आल्या होत्या, हे विसरून चालणार नाही. मला बाजीरावांचा उल्लेख आज करता करता, त्यांना अभिवादन करता करता एक गोष्ट लक्षात आली की ज्यांनी पराक्रम दाखवला, ज्यांनी आपल्या सर्वस्वाचं बलिदान दिलं, त्या सगळ्यांच्याकडं मात्र दुर्लक्ष केलं गेलं आणि राजकीय सोय म्हणून त्यांच्या बलिदानाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. म्हणूनच या व्हिडिओचं शीर्षक ठेवलंय, एक तेवढा महात्मा बाकी दुरात्मा का. गांधी युगाचा प्रारंभ 1920च्या नंतर झाला असं म्हणतात. 1920च्या आधी टिळक युग अस्तित्वात होतं. असंतोषाचे जनक असं टिळकांना म्हटलं जायचं. ॲनी बेझंट यांनी केलेल्या कवितेचा मराठी भाषांतर तर इतकं सुरेख आहे. असा मोहरा झाला नाही न पुढे कधी होणार, बाळ टिळक हे नाव जगात गरजत राहणार. बाळ गंगाधर टिळकांना लोकमान्य ही उपाधी मिळाली. ते लोकमान्य म्हणून जगले, लोकमान्य म्हणून मेले. गिरगावातल्या त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित लोकांची गर्दी बघितल्यावर ते किती लोकमान्य होते हे आपल्या लक्षात येईल. पण या लोकमान्यांना त्यांच्या आडनावामुळे आणि अगदीच स्पष्ट सांगायचं तर त्यांच्या जातीमुळे भटमान्य टिळक अशी उपाधी काही लोकांनी देऊ केली. जेव्हा भारतीय स्वातंत्र्यासाठी कोणी टिळक प्रयत्न करतील तेव्हा ते लोकमान्य होत नाहीत तर भटमान्य होतात. उपहासानं ओळख ना पाळक म्हणे लोकमान्य टिळक अशाही गोष्टी बोलल्या गेल्या. टिळकांचं जळजळीत योगदान धडधडीत दिसत असताना सुद्धा त्यावर पांघरण घालून टिळकांना महात्मा म्हणूच नये यासाठीची सोय करण्यात आली. बरं झालं टिळकांना महात्मा म्हटलं गेलं नाही. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी चित्राच्या दिवाळी अंकात महात्मा या शब्दाची केलेली व्याख्या तपासली तर लक्षात येतं स्वतः बाबासाहेब आंबेडकर सुद्धा लोकमान्य आगरकर यांच्या युगाचं कौतुक करतात चित्राच्या अंकात 1934 साली लेख लिहून. पण त्यानंतर आलेल्या लोकांना लोकमान्य टिळक हे राजकीयदृष्ट्या सोयीचे वाटत नाहीत म्हणून त्यांना फेकून द्यायचं आणि त्यांना भटमान्य म्हणायचं, त्यांना ब्राह्मण ठरवायचं आणि गांधींना पुढे आणायचं, महात्मा म्हणायचं, कविता गायच्या, दे दी हमें आजादी बिना खड्ग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल. मोहनदास करमचंद गांधींना महात्मा म्हणायचंय तर म्हणा, पण त्यासाठी इतरांना दुरात्मा म्हणण्याची काय गरज. जे दुःख बाजीराव पेशव्यांच्या वाट्याला आलं, जी वेदना त्यांच्या वाट्याला आली, तीच टिळकांच्या वाट्याला सुद्धा आली. खरं तर गांधींच्या सोबत आणि गांधींच्या नंतर सुद्धा एक महान योद्धा लढला, विनायक दामोदर सावरकर. स्वातंत्र्यवीर ही उपाधी दिली गेली. आगाखान पॅलेस मधला ऐशोआरामाची कैद त्यांना मिळाली नाही, तर अंदमानच्या तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा आणि 2-2 जन्मठेप मिळाल्या.
स्वतःला त्या बेड्यात जखडून घेऊन जगणारे सावरकर गांधींच्या सारखाच युअर मोस्ट ओबिडियंट सर्वंट असं पत्र लिहित होते. पण युअर मोस्ट ओबिडियंट सर्वंट हे गांधींनं वापरलेलं वाक्य त्यांना महात्मा बनवून गेलं, तर सावरकरांनी वापरलेला शब्द त्यांना माफीवीर ठरवून गेला. जे शब्द ब्रिटिशांना लिहायच्या पत्रात गांधी सुद्धा वापरत होते, तेच शब्द सावरकरही वापरत होते. पण सावरकर माफीवीर झाले आणि गांधी महात्मा. कारण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या सावरकर आडनावात त्यांचं ब्राह्मण्य ठळकपणे अधोरेखित होऊन दिसत होतं आणि ते हिंदुत्वाच्या गोष्टी करत होते. एक महात्मा ठरवता ठरवता या जगानं अनेकांना दुरात्मा ठरवलं. टिळकांच्याच युगाचा विचार करायचा झाला तर लाल बाल पाल बाळ गंगाधर टिळक, लाला लजपतराय आणि बिपिनचंद्र पाल बंगाल, पंजाब आणि महाराष्ट्र या तीनही राज्यातून स्वातंत्र्याची समिधा अर्पण करून यज्ञकुंड धगधगणारे हे तीन वीर, सायमन सारख्या कमिशनला तिथल्या अधिकाऱ्यांना हकलून लावणारे लोक, सायमन गो बॅकची पाठी घेऊन लढणारे लाला लजपतराय, तर ब्रिटिशांच्या विरोधातला असंतोष अधिक दगदगविणारे बिपिनचंद्र पाल यांच्या नावाचा उल्लेख भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात एक योद्धे असा होतो. लाला लजपतराय पंजाबचे होतात, बिपिनचंद्र पाल बंगालचे होतात, तर लोकमान्य टिळक हे केवळ महाराष्ट्राचे होतात. गांधी मात्र राष्ट्रपिता होतात. आयुष्यभर ब्रह्मचर्याचे प्रयोग करणारा माणूस राष्ट्राचा बाप होतो, महात्मा होतो. पण ज्यांनी आपली समिधा दिली ते केवळ त्यांच्या राजकीय दृष्ट्या गैरसोयीचे असल्यामुळे त्यांना दूर टाकलं जातं. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या तिघांना दिली गेलेली फाशी राष्ट्रपिता महात्मा गांधी, मोहनदास करमचंद गांधी यांनी मनावर घेतली असती तर टाळता येऊ शकली असती. पण त्यांनी मनावर घेतलं नाही, टाळलं नाही. तिघ जीव देऊन केवळ हुतात्मा झाले आणि ऐशोआरामाची कैद भोगून गांधी महात्मा झाले. गांधींनी केलं ते चूक होतं असं म्हणण्याचा व्यावहारिक नादानपणा मी करणार नाही. पण गांधींना मोठं करणं हे षडयंत्र होतं आणि यांना छोटं करणं त्यापेक्षा भयंकर षडयंत्र होतं, हे विसरून चालणार नाही. कित्येकांच्या समिधा स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात धडाधडा जळाल्या आणि संपल्या. पण केवळ गांधींसारखं गांधी नाव लावणाऱ्या परिवारावर प्रेम करता आलं नाही, अथवा ते नाव लावणाऱ्यांना गांधी जितके सोयीचे होते तितके भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, लाल बाल पाल सोयीचे होते अशातला भाग नाही. या सगळ्यांना खांद्यावर घेऊन नाचणाऱ्या लोकांना मला विचारायचं आहे, कधी महाराष्ट्रातल्या सोलापूरमध्ये जाऊन हुतात्मा स्मारकांना भेट दिली आहे का? भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणारा कुर्बान हुसेन, मलप्पा धनशेट्टी, किरण सारडा आणि जगन्नाथ शिंदे यांचे 4 पुतळे उभा करून या श्रद्धांजली वाहिली जाते. पण यांचा जीव गेला होता हे भारतातल्या किती लोकांना ठाऊक आहे आणि सांगितलं जातं? किती अभ्यासक्रमांच्या मध्ये सोलापूरचे 4 हुतात्मे भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचा अभ्यास शिकविला जातो. यांच्या चरित्राची जाणीव करून दिली जाते. हां, गांधी मात्र शिकवले जातात. टिळकांना टाळलं जातं. स्वातंत्र्यवीर सावरकरांना स्पर्श करतानाच लोकांना भीती वाटते. महाराष्ट्रातला एक मोठा नेता जो सावरकरांच्या वरती प्रेम करतो, म्हणजे मोठा नेता म्हणजे गांधीसारखाच मोठा समजला गेलेला नेता, जसा गांधींना मोठेपण बहाल केलं गेलं तसं मीडियाच्याकडून या नेत्याला मोठेपण बहाल केलं गेलं. त्या नेत्यानं सावरकर स्मारकांमध्ये सावरकरांच्या वारसांना एक दिवस सांगितलं. ते म्हणाले, सावरकर शापित आहेत, त्यांच्या वाट्याला जे जातील किंवा ते ज्यांना स्वीकारतील त्यांचंही आयुष्य खराब होतं. सावरकरांना स्वीकारलं नाही त्या नेत्यानं, कारण ते शापित आहेत म्हणून. सावरकरांना न स्वीकारताही त्यांचा पक्ष शापितच झाला.
नावात महाराष्ट्र असलं तरी महाराष्ट्रापुरताही मर्यादित राहिला नाही. सावरकरांना शिव्या घालणारा नेता राष्ट्रवादी बनला, पण तो पश्चिम महाराष्ट्रवादी सुद्धा उरला नाही, हे तितकंच सत्य आहे. केवळ ब्राह्मण, केवळ अन्य जातीचा आणि राजकीय दृष्ट्या सोयीचा नाही म्हणून ब्राह्मणांना शिव्या घालणं राजकारणासाठी उपयुक्त ठरतं. म्हणून जेवढे म्हणून काही ब्राह्मण लढवय्ये झाले त्यांना शिव्या घालत राहायच्या. चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल यांची अवस्था काय केली आपण? आता चंद्रशेखर आझाद आणि रामप्रसाद बिस्मिल अशी नावं सांगितली तर पटकन नव्या पोरांना कळणार सुद्धा नाही ती स्थिती आहे. कारण पाठ्यक्रमातून सुद्धा यांना बाद करून टाकलंय. पाठ्यक्रमात सुद्धा दिसतात ते फक्त महात्मा, आणि या सगळ्यांना दुरात्मा ठरवण्याची एक प्रक्रियाच आपल्याकडे चालू आहे. ही प्रक्रिया का घडते आहे? कारण राजकारणासाठी सोयीचं नाही. छोट्याशा जातींना, छोट्याशा धर्मांना शिव्या घातल्या की मोठ्या लोकांना एकत्रित करता येतं, हा नवा फंडा राजकारणामध्ये कळालाय. म्हणून मोहनदास करमचंद गांधींना महात्मा करायचं आणि बाकीच्यांना दुरात्मा ठरवायचं. ब्राह्मणांच्या वरती अटॅक करायचाच आहे तर शोधा शोधा शोधा, छोट्या छोट्या गोष्टी शोधा, त्यांना बडवा, त्यांना तुडवा आणि तुडवून संपवून टाका. मग मोठ्या मोठ्या जाती एकत्र येतील आणि आपलं राजकारण भराला लागेल, भरभराटीला लागेल, अशी या लोकांची साधी सरळ धारणा. स्वातंत्र्याच्या काळात ब्राह्मण आणि ब्राह्मणेतरांचं सगळ्यांचंच योगदान जणू मागं टाकलं आणि केवळ सांगितले गेले ते मोहनदास करमचंद गांधी, ज्यांना राष्ट्रपिता संबोधल्या गेलं, महात्मा संबोधल्या गेलं. मी तुम्हाला आंबेडकरांच्या विषयात तर बोललोच आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी स्वतः गांधींच्या विषयी, त्यांच्या महात्मा असण्याविषयी काय काय मतं व्यक्त केली ती सगळ्या जगाला ठाऊक आहेत. ती वेगळी मी सांगण्याची गरज नाही. अहो, हेच प्रकार शिवप्रभूंच्या काळात सुद्धा घडले. त्यांच्या काळातल्या संदर्भांना उचलून सुद्धा बोललं गेलं. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी नावाच्या छत्रपती शिवरायांशी द्रोह करणाऱ्या अफजल खानाच्या वकील असलेल्या नौकराला केवढी मोठी प्रसिद्धी दिली गेली. छत्रपती शिवरायांनी सुरणीस म्हणून ज्या अनाजीपंतांना म्हणजे अनाजी दत्तोंना आपल्या दरबारात अष्टप्रधान मंडळात स्थान दिलं होतं, त्यांचा पुढे गद्दार म्हणून उल्लेख केला गेला. छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील डबिरांचं योगदान, मोरोपंत पिंगळ्यांचं योगदान कुणीच सांगत नाही. दादोजी कोंडदेव बघता बघता दाद्या कोंडदेव झाला. का? तर पिंगळे, कोंडदेव, डबीर, अमात्य, अनाजी दत्तो हे सगळे ब्राह्मण होते. उठसूट उठायचं आणि ठोकायचं. बाजीरावांचं नाव काढलं की मस्तानीचं नाव घ्यायचं. बाजीरावांच्या मस्तानी या दुसऱ्या बायकोविषयी एवढाच राग तुमच्या मनामध्ये असेल आणि त्यासाठी बाजीरावांना नादान ठरवणार असाल तर एका माणसाने केलेले प्रयोग आणि सोबत घेऊन झोपलेल्या बाया, हे सगळ्यांचा उल्लेख सुद्धा तसाच का केला जात नाही? राजा राजवाड्यांच्या अनेकांच्या अनेक बायका होत्या. बाजीरावांनी 2च केल्या होत्या. त्यातली एक पराक्रमावर लुब्ध होऊन आली होती. हे का विसरतो आपण? का? तर फक्त ब्राह्मणांचा दोष. गांधींना महात्मा म्हणत म्हणत गांधींच्या विरोधात काही बोललं की त्याला अपराध समजत बाकीच्या लोकांच्या विषयी मात्र घाणेरड्या वाक्यांचा प्रयोग करत राहायचा आणि अपमान करत राहायचा. आपल्या आयुष्यात गाणं साधनेने लता मंगेशकर, आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर यांनी प्रचंड मोठं योगदान दिलं. त्यांना सुद्धा स्वार्थासाठी गाणारे गायक अशी उपाधी दिली गेली. का? त्यांचं नाव मंगेशकर होतं म्हणून. त्यांनी स्थापन केलेली हॉस्पिटल्स ही लुटीचं केंद्र आहेत अशी ही चर्चा पसरवली गेली. का? ते मंगेशकर आहेत म्हणून. एक महात्मा आणि बाकी दुरात्मा असं सांगण्याची ही राजकीय नवी पद्धत या देशातील छोट्या वर्गाला संपवून टाकेल. आणि संपवलं तर मग समजा खरंच अल्पसंख्याक समुदाय या देशातून हकलून लावला गेला, मारला, त्यांचा वंशविच्छेद केला, तर मग उरलेला समुदाय गुण्यागोविंदांनी नांदणार आहे का? की त्यातलाही पुन्हा वाद काढून असाच जगणार आहे? याचा विचार मात्र नक्की करा. महात्म्यांना महात्मा ठरवा, आमची हरकत नाही, पण त्यामुळं
बाकीच्यांना दुरात्मा का ठरवायचं, एवढाच एक प्रश्न आहे. नमस्कार. धर्म जागृतीचा विधायक बुरुज NLighter News.